मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला तर सुरुवात झालेली आहे। त्यांचे असंख्य सहकारी हे अजूनही तिथे पोहोचतायत आझाद मैदानाच्या जवळ। काहींना गाड्या खूप लांब पार्क कराव्या लागलेल्या आहेत। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। माझगाव इथून आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आणि आझाद मैदान परिसरातनं गणेश गायकवाड आपल्या सोबत आहेत। आधी माझगावला जाऊयात। सचिन, अजूनही किती आंदोलनकर्ते आहेत की जे गाडी लांब सोडून अजूनही चालत येत आहेत किंवा तिथे एकूणच ट्रॅफिकची काय स्थिती आहे? श्वेता, खरं तर माझगाव डॉक परिसरामध्ये वाहतूकची पूर्ण कोंडी झाली आहे। मुंबईमध्ये एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत, तर दुसरीकडे संपूर्ण मुंबई ही ठप्प झालेली पाहायला मिळत आहे। माझगाव डॉकचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी अक्षरशः 4 तासापासून ही जी वाहनं आहेत ही याच ठिकाणी एका जागेवरती उभी आहेत। थोडी ही वाहनं हललेली नाहीत आणि वाहनं हलण्याची काही परिस्थिती पाहायला मिळत नाही। त्यामुळे अनेक आंदोलक हे या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। तर जे आंदोलक या ठिकाणी अडकले आहेत अशा आंदोलकांनी या ठिकाणी वाहनं ज्या ठिकाणी थांबलेत त्याच ठिकाणी रस्त्यावरती स्वयंपाक करून जेवण करण्याचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय। खरं तर हे आंदोलन सुरू करण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना सांगितलं होतं की मुंबईला येताना आपला कोरडा शिरा सोबत आणा, तुमच्या जेवणाची व्यवस्था कोणी करणार नाही, तर प्रत्येकाला आपल्या जेवणाची व्यवस्था ही स्वतः करावी लागणार आहे। त्यानुसार या मराठा आंदोलकांनी आपल्या जेवणाचं जे साहित्य आहे हे साहित्य सोबत आणलं होतं आणि आता या ठिकाणी ट्रॅफिक झालेली आहे। थोडा पावसाचंही वातावरण आहे, त्यामुळं 2 वाहनांच्या वरती ताडपत्री राखून हे जे आंदोलक आहे यांनी या ठिकाणी स्वयंपाक करून आता हे जेवण करतायत। आपण या ठिकाणी पाहू शकताय। खरं तर ह्या आंदोलकांनी कोरडा शिरा आणला होता आणि जेवण बनवताना जो सगळ्यात सोपा पदार्थ आहे असा सोपा पदार्थ मसाले भात या ठिकाणी या आंदोलकांनी तयार केला आहे आणि त्या मसाला भाताचा सध्या हे आंदोलक आता आस्वाद घेत आहेत। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आम्ही दौंड तालुक्यातून डाळिंबगाव इथून आलेलो आहे। खरं तर ट्रॅफिक आहे, रस्त्यावर तुम्ही आता जेवण केलंय, काय जेवण बनवलंय? मसाले भात बनवलेला आहे आणि काही पर्याय नाही, सगळं जाम केलेलं आहे इथं, त्याच्यामुळे काय आता पर्याय नाही, आम्ही बनवून खातोय आता इथं। तुम्ही किती वेळ ट्रॅफिकमध्ये अडकलेत? आम्ही सकाळी 5 तास झाले तिथे, 5-6 तास। खरं तर 5 तास झालं हे आंदोलक या ठिकाणी अडकलेले आहेत आणि आता या आंदोलकांनी या ठिकाणी स्वयंपाक तयार करून जेवण करतायत। काका, काय सांगाल, किती दिवसांचा कोरडा शिरा आणलाय? एक 8 दिवसाचा आणलाय। हा, ट्रॅफिक मध्ये अडकलेत, ट्रॅफिक निघेल का? तुम्ही आंदोलनाला पोहोचाल का? नाही सांगता यायचं। आज सकाळी 5-7 तास झाले इथं, आम्ही इथं बसूनच आणि मग आता इथं भात बनवला आणि इथं जेवण करतोय आता रस्त्यावरती। खरं तर ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे या आंदोलकांचा काही पर्याय उरला नाही, त्यामुळे या आंदोलकांनी रस्त्यावरतीच भात बनवून जेवण केलंय। काका, काय सांगाल, रस्त्यावरती जेवण बनवायची वेळ आली आहे, कशामुळे ही परिस्थिती ओढवते? आरक्षण पाहिजे आम्हाला, आरक्षणमुळे वेळ आलेली आहे आम्हाला, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसून जेवण करायची वेळ आलेली आहे। खरं तर आपण या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। या वाहतूक कोंडीतून मार्ग काढणं या आंदोलकांना शक्य होत नाहीये आणि त्यामुळं या आंदोलकांनी अगदी रस्त्यावरच 2 गाड्यांना ताडपत्री बांधून त्याखाली जेवण तयार केलंय आणि आता रस्त्यावरच बसून हे आंदोलक जेवण करतायत। श्वेता, बरोबर आहे। सचिन, पुन्हा तुमच्याकडे येऊच, मात्र आता आपण जाऊयात CSMTहून आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडे। गणेश, बरेचसे आंदोलनकर्ते या मैदानाच्या बाहेर सुद्धा असतील, एकूणच काय सगळी तिकडची स्थिती, काय त्यांची सोय आहे, काय सोय नाहीये, काय म्हणणं आहे या आंदोलनकर्त्यांचं? आपण सध्या आझाद मैदानाच्या बाहेर आहोत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या ठिकाणी। आपण पाहू शकतो की हे सगळे मराठा आंदोलक आहेत आणि दुपारची वेळ झालेली आहे जेवणाची। आजोबा, कुठून आलात, काय वय आहे, काय जेवणाची व्यवस्था झाली का? संभाजीनगर नालो। जेवणाची काय सोय झाली का, की जेवलात का? अजून नाही जेवलात? मग किती वेळ थांबणार आहात इकडे? जोपर्यंत आपल्याला आरक्षण देत नाही तोपर्यंत थांबणार, इकडनं हलणार नाही। तुमची काय भूमिका आहे? तीच, आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून मुंबई सोडणार नाही। कुठून आला? लातूर जिल्हा औसा तालुक्यातून वानवडा गावचा आहे। त्या गावचा प्रथम नागरिक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की या सरकारला, या मुख्यमंत्र्याला आमच्या समाजाची दयनीय अवस्था जर लक्षात येत नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आमच्या समाजाचं कुठलंच नाही। बरं, आज 1 दिवस आंदोलनाचा आहे, मात्र अजून काही दिवस थांबणार आहात का इकडे? काय निर्णय? मी सुनील शिंदे पाटील नाशिकवरून आलोय। आमचे कुणबी दाखले, ओबीसी दाखले रेडी आहे, पण आमच्या समाज बांधवांना
आमच्या 75% समाज बांधवांना कुणबी दाखले नाही, त्या लढ्यासाठी आम्ही आलेलो आहे. आपल्या मराठ्यांचं दैवत जरांगे पाटील, आज जरांगे पाटलांच्या मागे एवढा मोठा समाज आलेला आहे. पूर्ण पावसामध्ये त्यांचा महापूर आलेला आहे. तर सरकारने त्यांच्या यातना समजून घ्यावं. आपले बायका पोरं, आपला संसार, आपलं शेती सगळे सोडून इथं आलेले आहे. तर त्यांचं हे सरकारने समजून घ्यावं सगळं त्यांच्या यातना. त्यानंतर जरांगे पाटलांचं जर जीवाला काही झालं तर आज मुंबई भगवी केली आहे, पुढे आम्ही दिल्ली भगवी करायला आम्हाला वेळ लागणार. इशारा मराठा आंदोलक देत आहेत की जरांगे पाटलांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर दिल्ली आम्ही भगवी करायला मागे पुढे पाहणार नाहीये. अजून काही आंदोलन. दादा कुठून आला? जेवणाची व्यवस्था झाली आहे का? धाराशिवून आलं, वडगाव सिद्धेश्वर तालुका जिल्हा धाराशिव. की ही सरकार जी आहे ती गेंड्याच्या कातडीसारखं झोपीचं सोंग गेलेलं आहे आणि एक ना एक दिवस या सरकारला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. फक्त वेळ काढूपणा आणि मराठ्याचं जसं रक्त जसं शोषतं तसंही रक्त शोषून घ्यायला लागलेलं आहे. सगळी मुंबई थांबली आहेत मराठा आंदोलकांमुळे. सगळे रस्ते वगैरे जाम झालेत. जरांगे दादांनी सांगितलं की 2 तासामध्ये मुंबईचे रस्ते मोकळे करा, मात्र तरीही आपले आंदोलक अजून रस्त्यावर आहेत. नाही साहेब, जरांगे पाटील दादांनी जरी सांगितलं असेल तर आंदोलकांना दादांची पण तेवढीच काळजी आहे. त्याच्यामुळे आंदोलक त्यांच्यावर ठाम आहेत. सध्या गाड्या व्यवस्था केलेली आहे, पण लोकांनी रस्ते मोकळे करणार नाहीत, कारण की जरांगे पाटील तिथं उपोषणाला बसलेले आहे. तर जोपर्यंत दादाचा पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत लोक इथं हलणार नाही. जेवणाची वगैरे काय सोय झाली का? जिथं जेवणाची व्यवस्था आहे, कोणी उपाशी नाही आणि वैयक्तिक बंड सगळे सोबत घेऊन आलेले आहेत. किती वेळ थांबणार आता तिथे? आम्ही जोपर्यंत मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं राहणार. आणि काल मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं सांगितलंय की मराठा समाजाला कोणतरी रसद पुरवत आहे. मराठा समाजाला रसद पुरवणारा पैदा झाला नाही. प्रतिक्रिया आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील मराठा जे बांधव आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आपल्याला. श्वेता, बरोबर आहे गणेश. या सगळ्यांच्या प्रतिक्रिया तर आपण जाणून घेऊच, मात्र आज संपूर्ण दिवसभरात काय काय घडतं याकडे देखील आपलं लक्ष असेलच. सध्या दृश्य आपण ही दुसरी बघतोय. मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसले तिथे बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. ते त्यांच्याशी चर्चा करतायत. सध्या बीडचे खासदार जरांगेंच्या भेटीला आलेत. थोड्या वेळापूर्वी संदीप क्षीरसागर हे देखील जरांगेंची भेट घेऊन गेले. त्यानंतर आता बीडचे खासदार जरांगेंच्या भेटीला आलेले आहेत. त्यानंतर आज संपूर्ण दिवसभरात सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्यासाठी येतं का, येण्याची शक्यता आहे. मात्र ते कधी येतं, कोण कोण या शिष्टमंडळात असेल याची माहिती सुद्धा आपण घेऊच. मात्र सध्या आझाद मैदान हे खचाखच भरलंय. कितीही पाऊस पडू द्या नाहीतर काहीही होऊ द्या, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतली आहे. त्यामुळे सोबत कोरडा शिधा आणून तिथेच जेवण बनवलं जातंय आणि सोय केली जाते आपली. मात्र ही आझाद मैदानाच्या बाहेरची आणि CSMT स्टेशन जवळची ही जी काही दृश्य आहेत तिथे अजूनही मराठा आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. थोड्याफार प्रमाणात पोलिसांनी आणि ट्रॅफिक पोलिसांनी रस्ता मोकळा केला, मात्र तरी देखील ट्रॅफिक जाम आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आलेत. हे भगवं वादळ मुंबईमध्ये आलंय. मात्र जर जरांगेंना काही झालं तर मग हे भगवं वादळ आम्ही दिल्लीमध्ये देखील घेऊन जाऊ असा इशारा काही आंदोलनकर्त्यांनी दिला. तिथे सातत्यानं पोलिसांकडनं सूचना केल्या जात आहेत. रस्ता मोकळा ठेवण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहेत. अजूनही हे सगळे मराठा समाजाचे आंदोलक आझाद मैदान आणि CSMT स्टेशन दरम्यान रस्त्यावरती उपस्थित आहेत. अनेक जण या आझाद मैदानात सुद्धा आहेत. जरांगे पाटील बरोबर सकाळी 10 वाजता उपोषणाला बसलेत. काही राजकीय नेते मंडळींकडनं येऊन त्यांची भेट घेतली जाते. सध्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला थोड्या वेळापूर्वी आमदार संदीप क्षीरसागर हे देखील येऊन गेले. आज महाविकास आघाडीचे 2 खासदार आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन गेल्याची माहिती मिळते. खासदार संजय जाधव हे देखील जरांगेंच्या भेटीसाठी आलेले होते आणि आता बजरंग सोनवणे त्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर हे देखील येऊन गेले. जरांगेंची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे आणि गणपतीची पूजा करून आरती करून मग जरांगे उपोषणाला बसलेत. कारण गणेशोत्सव सुरू आहे आणि याच दरम्यान चलो मुंबई अशी हाक जरांगेंनी दिल्यानंतर ऐन गणेशोत्सवात देखील त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक जण मुंबईमध्ये आलेले आहेत लाखोंच्या संख्येनं. त्यामुळे
जरांगे पाटील एक प्रकारे मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करतायत असं म्हणायला वावंय. सध्या खासदार जरांगेंच्या भेटीला, मात्र सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट आज घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते कधी येतात, कोण कोण येतात याकडे आपलं लक्ष असेलच. सरकारचा काय निरोप जरांगेंना दिला जातो, जरांगेंचं काय त्यावरती म्हणणं आहे या संदर्भात चर्चा होईल. मात्र मुंबईतली कायदा सुव्यवस्था ढासळू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आणि एकूणच मराठ्यांचं हे आंदोलन त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह इथे पोहोचलेल्या आपण मगाशी बघितल्या. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल आणि त्यासोबत गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं ठरवलं, जेणेकरून मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सध्याची ही दृश्य मनोज जरांगे पाटील हे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. अर्थात हे नेते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या उपोषणाच्या स्थळी येत आहेत. महाविकास आघाडीचे 2 खासदार आत्तापर्यंत जरांगेंची भेट घेतलेली आहे त्यांनी, तर काही आमदार सुद्धा जरांगेंच्या भेटीला येत आहेत. मात्र सरकारकडनं आमची कोंडी केली जाते असा आरोप काही आंदोलनकर्त्यांनी केला. आम्हाला इथे कोणतीच सोय नाही, सोबत सुका शिधा आणलेला आहे आणि जेवण शिजवून खावं लागतंय अशी परिस्थिती आज मराठ्यांची आहे, या आंदोलनकर्त्यांची. मात्र काहीही झालं तरी आम्ही जरांगेंच्या सोबत आहोत, आम्ही काही इकडनं परत जाणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय, अशी त्यांची भूमिका आहे.